किती वजन आहे थोडा एक साडा जाऊ दे, ह्याच्यावर करू आपण महाराष्ट्रावर. थांबा थांबा हे धरण बांधले आपण पाहू शकता ही उमटे धरणाचे ओव्हरफ्लोची पडणारी भिंत आहे. अलिबागचे पत्रकार असतील, रायगड जिल्ह्यातले पत्रकार असतील, युट्यूब चॅनल्स असतील, ह्या सगळ्यांचं उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने मी खरोखरच मनापासून आभार मानतो. तहसीलदार, अलिबागचे तहसीलदार सन्माननीय विक्रम पाटील साहेब यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी रिपोर्ट इथं मंडळ अधिकाऱ्यांना पाठवून जो रिपोर्ट केला आणि रिपोर्ट करून पत्र दिलं आणि नंतर जिल्हा परिषदेला सुद्धा जाग आली. अलिबागचे पत्रकार, रायगड जिल्ह्यातले पत्रकार, युट्यूब चॅनल्स यांचा सुद्धा मी आभार मानतो. कारण 42 वर्ष निर्दिष्टता असलेल्या जिल्हा परिषदेला यंदा जाग आली. जिल्हा परिषदेचे बाष्टेवाड साहेब सीओ ते स्वतः ह्या धरणात इथं उतरले. बातम्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा आभार हे की पडत्या पावसात आता काम धरणाच्या भिंतीचं काम सुरू झालेलं आहे. पलीकडच्या ज्या भिंतीवर जी झाडं होती ती झाडं सुद्धा आता तोडलेली आहेत. म्हणजे एका अर्थी धरणावरचं काम करण्यास शासन आता जागृत झालेलं आहे आणि झोपेतून उठलेलं आहे. मी ह्या धरणावर जी काम करणारी जी ट्रॅक्टरवाली मुलं आहेत, आमचा विक्रांत असेल किंवा इतर मुलं आहेत, ती डेअरिंग करून आज इथं सामान आणतात, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. विशेषतः आभार आम्ही सरकारचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी पावसात का होईना पण ही भिंत बांधायला काम करायला सुरुवात केली, त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.